हॅलो एव्हरीवन. तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी ब्रेकफास्टला बनवलेला आहे आलू पराठा आणि माझा ब्रेकफास्ट छान झालेलं होतं. तर मग मी लंच वगैरे काही केला नाही. मला ऑर्डर्स होत्या मला इथे मोमो बनवायचे होते. तर आज मला चिकन मोमो बनवायचे आहे. तर मी फिलिंग बनवली त्याची. नंतर मी मोमोसाठी जी स्टफिंग बनवलेली आहे आणि इथे छान मोमो बनवून घेतले. नंतर नंतर थोडी बाहेर गेलेली होती. मला पिझ्झा बेस पण आणायचे होते. तर त्याच्यानंतर इव्हिनिंगला मी बनवत आहे इथे बटर चिकन. तर याच्यामध्ये मी चिकन चांगले धुवून घेतलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये दही आणि खडे मसाले आणि मसाले ॲड केलेले आहेत आणि त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेले आहे अर्ध्या तासासाठी. त्याच्यानंतर मी बटर चिकन बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आज ग्रेव्हीचा मसाला बनवत आहे. तर याच्यामध्ये मी जिरं आणि धनियाचे दाणे हे छान फ्राय करून घेतले. नंतर मी त्याच्यामध्ये टाकते कांदा आणि टोमॅटो, काजू हे सर्व छान फ्राय करायचं आहे. नंतर टाकले धनियाचे पत्ते, नंतर एक काश्मीरी लाल मिर्च आणि थोडे खडे मसाले हे सर्व छान असे फ्राय करून घेतले. आणि एका बाजूला मी आधीसाठी सूप बनवत आहे. तर मी पालक छान चॉप करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी आधीसाठी सूप बनवलेलं आहे. तर छान असं सूप फ्राय करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे सूप बनवलेलं होतं आणि जो मसाला बनवलेला होता तो मी आता छान मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पॅनमध्ये बटर आणि जिंजर गार्लिकचा पेस्ट असा फ्राय केला. नंतर त्याच्यामध्ये लाल पावडर टाकली आणि जो मसाला होता तो मी इथे चाळणीनं गाळून घेते. तसा पण ॲड करू शकतो, पण जे खडा मसाले होते त्याच्यामध्ये आणि इथे मी जे चिकन मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं होतं ते मी एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेते आणि इथे थोडी कस्तुरी मेथी टाकून जी ग्रेव्ही होती ती बनवलेली आहे. तर त्याच्यानंतर मी बनवत आहे इथे लच्छा पराठा. तर लच्छा पराठ्यासाठी मी इथे पोळी लाटून घेतलेली होती आणि तिथे छान अशा बारीक याच्या लेयर कट करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे लच्छा पराठा बनवलेला होता. खूप छान टेस्टी बनवलेला होता हा. आणि हा मैद्याचा बनवलेला होता मी. हा गव्हाच्या पिठाचा पण बनवला जाते. तर अशा प्रकारे जेवण बनवलेलं होतं. तर जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर जे बेल आयकॉनची बटन आहे ते पण क्लिक कराल. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लच्छा पराठा बनवलेला होता. नंतर त्याच्यावर मी काळे तीळ टाकलेले आहेत आणि काळे तीळ टाकून मस्त छान असं त्याला आपण आता फ्राय करणार आहे. अ, टाकलेली आहे आणि खूप छान असा पराठा बनलेला आहे आणि त्याला खूप छान असा रोस्ट करून घेते. तर थोडा तूप किंवा तेल टाकून आपण याला छान असं भाजून घेऊ. तर हा पण छान बनलेला होता. तुम्ही बघू शकता खूप छान असा दिसत पण आहे आणि टेस्टी पण बनलेला होता हा. आणि त्याच्यानंतर जे चिकन आहे ते एअर फ्रायरमध्ये छान फ्राय झालेलं होतं. तंदुरी छान अशी फ्राय झालेलं होतं ते. तर मी ते ग्रेव्हीमध्ये त्याला टाकत आहे आणि आपलं बटर चिकन पण छान बनलेलं आहे आणि पराठा पण बनलेला आहे. तर तुम्हाला माझं जेवण बनवलेलं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कराल आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.